विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला, तर घटनेनंतर दोघांकडून सुद्धा दिलगिरी व्यक्त। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं आता कार्यकर्त्याला मारलं। हाणामारी करणारे खुनातले मकोकातले आरोपी आहेत। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। विधानसभेत मारामारीचा हा प्रकार अशोभनीय। विधानसभा अध्यक्षांनी कडक कारवाई करावी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना, तर अहवाल मागवून योग्य कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीनंतर गोपीचंद पडळकरांची माफी। समर्थकांना केलेल्या मारहाणीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे दिलगिरी व्यक्त। साहेब पडळकरला मी मारणार, त्याला त्याची मस्ती दाखवतो। आव्हाडांच्या कार्यकर्त्याची जयंत पाटलांसमोर धमकी, तर विधिमंडळात गुंडांना प्रवेश कुणी दिला? हाणामारीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची टीका। 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये तिसरी भेट। आज सभापती दालनात विरोधी पक्षनेतेपदासह त्रिभाषा सूत्रासंदर्भात सुद्धा चर्चा। तर हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। फडणवीसांची ऑफर नव्हे, टपल्या टिचक्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या खुल्या ऑफरवरून संजय राऊतांचा टोला। तर भ्रष्टाचाराचे आरोप कुणावर करता? डिनो मोरियानं तोंड उघडल्यास कितीतरी लोकांचा मोर्या होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापले। एवढी नमखरामी, निर्लज्ज, भ्रष्टनाथ व्यक्ती आयुष्यात बघितली नाही। उद्धव ठाकरेंवर आरोप करताना लाज वाटली नाही का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, तर थेट वादविवाद करण्याचंही चॅलेंज। असा एकही नेता अधिकारी नाही जो त्या हॉटेलवर गेला नसेल। हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावलेत। हनी ट्रॅप प्रकरणावरून आव्हाडांचा मोठा दावा, तर हॉटेल चालकाचं नाव मात्र सांगितलं नाही। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार अजून गंभीर नाही। नाना पटोलेंचा आरोप, तर मुंबईमध्ये मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचाही दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर, तर हनी ट्रॅप संदर्भात कोणतीही तक्रार नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून स्पष्ट। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं घेतली माहिती। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। उद्धव ठाकरेंचा टीझरमधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपच राहणार, या नड्डांच्या जुन्या विधानाचा ठाकरेंकडून समाचार। प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा, तर 20,000च्या जात मुचलक्यावर अटी आणि शर्थींसह जामीन।